हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे छान अशी कढीपत्त्याची चटणी। तर ही कढीपत्त्याची चटणी खूप छान आणि मस्त कढीपत्ता होता आमच्या शेतातील झाडाचा, आणि मला जायचे उद्या पुण्याला, आणि म्हटलं आता काय करावं, खूप सुंदर कढीपत्ता आहे आणि आपण किती घेऊन गेलं तरी तो खराबच होतो। तर म्हटलं चटणीच आज करून घेऊया, कारण एकदम छान आणि फ्रेश होता। एकदम असा कढीपत्ता पुण्यात सुद्धा मिळत नाही, त्यासाठी मी ही रेसिपी बनवत आहे। तर खूप छान असा कढीपत्ता छान म्हणजे निवडून असा मस्त घेतलेला आहे, धुवून घेतला। आता त्याला कोरडा करायचा स्वच्छ, आणि कोरड्या कपड्यामध्ये सगळा कोरडा झाल्याच्या नंतर आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे, आणि कढईला त्याचं म्हणजे कढीपत्त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता हे करायचं आहे, गरम करायचा आहे। तर तुम्ही आता पाहतच आहात, आणि कढीपत्ता करायचा म्हटलं तर छान असा लसूण पाहिजेच। तर लसणाशिवाय कोणत्याही चटणीला खमंगपणा येत नाही, त्यासाठी छान असा गावरान लसूण हे फक्त गावाकडेच मिळणार आहे, कारण जे ताजं आणि फ्रेश हे फक्त गावाकडेच मिळतं। लगेच शेतातून काढायचं आणि लगेच घ्यायचं, असं हे फक्त गावाकडेच आहे, कारण शहरात तर असं ओरिजिनल भेटणं शक्य नाही आता, कारण खूप सारं भेसळयुक्त खाणं झालेलं आहे। आणि ह्याच कारणामुळे आपले केस पांढरे होणं, केस गळणं, केसाच्या समस्या, आणि आपण कढीपत्तासुद्धा खात नाही, कारण हा कढीपत्ता आपण भाजीला फोडणीला घातला तरी सगळे लहान मुलं आपले हे ते काढून टाकतात आणि कढीपत्ता खात नाही, आणि त्याच कारणाने आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारे गेला पाहिजे। ह्या हिशोबाने ही कढीपत्त्याची चटणी खूप सुंदर आहे आपल्या शरीराला। तर नक्की तुम्ही सुद्धा करा। तर पाहू शकता मी कढीपत्ता छान असा कुरकुरी होईपर्यंत हे केलेलं आहे, आणि आता आपण घालणार आहोत त्याला हरभऱ्याची डाळ, आणि एवढीच उडदाची डाळसुद्धा घालायची आहे, आणि एवढेच आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, आणि एवढेच आपल्याला तीळसुद्धा घालायचे आहेत। तिळाची क्वांटिटी थोडी जास्त असली तरी चालेल, कारण तिळाने चटणीला फ्लेवर छान आणि मस्त येतो, त्यामुळे तीळसुद्धा घालायचे आहेत, आणि आपल्याला दालचिनी घालायची आहे। सगळं गरम व्यवस्थित कमी गॅसवर, असं अजिबात घाई करायची नाही, एकदम छान आणि सुंदर असा आपल्याला कमी गॅसवर सगळं भाजून घ्यायचं आहे। आणि हे भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला मिक्सर करायचं आहे। मिक्सर करताना सुद्धा एकदम छान असा एकदम म्हणजे बारीक करायचा आहे, कारण जेणेकरून बारीक केल्याच्या नंतर चटणीला फ्लेवर छान येतो आणि मस्त चटणी लागते आपली। तर पाहू शकता आता आपल्याला हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूणसुद्धा। तर लसूणसुद्धा कमी गॅसवरच करायचं आहे, की जेणेकरून त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला लसूणसुद्धा हे करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, खरंच मी सांगते, ह्याचं चटणी करायचं कारण मी जवळपास 6-7 महिने झालं मी आरोग्य मंदिराला जॉईन आहे। तर हा एक झूम ॲपवरती आपल्याला डाउनलोड करून त्यामध्ये मी आरोग्य मंदिराला मी जॉईन झालेले आहे, कारण ही काळाची गरज आहे, कारण आपल्याला काहीच माहीत नाही, कारण जसं जसं वय व्हायला लागलं आहे तसं आपल्याला बरेचशा डिसऑर्डर होत आहेत, की वजन वाढणं, काहीतरी थोडंसं दिसायला कमी येणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं, कंबर दुखणं, आणि आपल्याला हे पदार्थ आपण कमी करतोय खायचे, आणि हॉटेलचे पदार्थ जास्त खाण्यात येतात, आणि भेसळयुक्त खाणं झालेलं आहे। आणि ह्या भेसळयुक्त खाण्यामुळे आपल्या शरीराची वाट लागते। आपलं शरीर चांगलं तर सगळंच चांगलं, नाही तर काहीच नाही, कारण तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही पैसे असू द्या तुमच्याकडे, परंतु शरीराने साथ दिली नाही तर काहीच नाही। त्यासाठी तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा ह्या झूम ॲप म्हणजे आरोग्य मंदिराला जॉईन व्हा। जर तुम्हाला व्हायचं
असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ॲड करून घेईन. कारण काहीही पैसे लागत नाही, काहीच नाही, परंतु ज्ञान खूप छान भेटतं. प्राईम सेशनमधून सुद्धा रोजचे रोज वर्कआउट करायचं, प्राईम सेशन ऐकायचं, सकल संतुलित आहार घ्यायचा, किती खायचं, कसं खायचं, किती प्रमाणात खायचं, पाणी किती प्यायचं, हे सगळं ह्या आरोग्य मंदिरामध्ये शिकवलं जातं. आणि एवढं छान ज्ञान माहिती होतं आहे की मला तर बऱ्याचशा काही गोष्टी माहीतसुद्धा नव्हत्या, परंतु सगळ्या मला माहीत झालेल्या आहेत. त्यामुळे मी ह्या झूम ॲपला आरोग्य मंदिराला जॉईन आहे. तुम्हीसुद्धा व्हा आणि तुमचं शरीर निरोगी करा, निरोगी आयुष्य जगा. कारण आयुष्य खूप थोडंसं आहे आणि ह्या थोड्याशा आयुष्यामध्ये आपल्याला सगळं काही करायचं आहे. आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे, आपली घ्यायची आहे, घरादाराची घ्यायची आहे, खूप साऱ्या कामं आहेत आणि त्याच्यातमध्येच आपण हे विसरून चाललेलो आहोत आपल्या आरोग्याचं म्हणजे आरोग्याची माहिती. त्यामुळे तुम्ही ह्या झूम ॲपला म्हणजे आरोग्य मंदिराला जॉईंट व्हा आणि झूम ॲप डाउनलोड करून ह्या आरोग्य मंदिराला तुम्ही जॉईन व्हा. तर नक्की तुम्हालासुद्धा माहिती मिळणार आहे आणि ही घर बसले आहे, कुठेही बाहेर जायचं नाही. तुम्हाला काम करता करता तुम्ही प्राईम सेशन ऐकू शकता. त्यामधून खूप सारी माहिती मिळते. कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला विटॅमिन्स मिळतं, विटॅमिन सी, विटॅमिन्स डी, भरपूर सारे काही माहिती आपल्याला तिथे मिळत आहे. तर खरंच तुम्हीसुद्धा ह्या आरोग्य मंदिराला जॉईन व्हा आणि आपलं हे शरीर हेल्दी करा. आणि त्यासाठीच मी ही अशा काही गोष्टी आहेत बारीक सारीक ज्या आपण खात नाहीत, त्या मी अशा चटण्यांच्या थ्रू आपल्या शरीरात गेल्या पाहिजे. कारण आता आपणच आपल्या म्हणजे आपल्या मुलांचं भवितव्य पाहणार आहोत आणि आपणच जी एक महिलाच आरोग्य छान ठेवू शकते. जर महिला बदलली तर सगळं घर बदलतं. कारण ही महिलाच्याच हातामध्ये आहे. त्यामुळे अशी ह्या चटणी वगैरे मी बनवलेली आहे, पाहू शकता. खूप सुंदर चटणी झालेली आहे, तुम्हालासुद्धा आवडणार आहे ही चटणी. आणि हे करायचं कारण म्हणजे एकदम फ्रेश कढीपत्ता होता आणि त्यामुळे मी ही चटणी केलेली आहे, पाहू शकता. अशा ह्या काचेच्या कंटेनरमध्ये ठेवायची आहे, तर महिनाभर एकदम छान आरामशीर जाते. तर त्याचबरोबर मी ह्याची जवसाचीसुद्धा चटणी बनवलेली आहे आणि कढीपत्त्याचीसुद्धा बनवलेली आहे. आणि कशी वाटली माझी ही चटणी तर नक्की कमेंट करून सांगा. मी जास्त काही प्रॉपर अशी कढीपत्ता तुम्हाला तर माहीतच आहे, एवढं प्रमाण टाकलेलं आहे. चवीनुसार लाल तिखट, मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सर केलेली आहे. खरंच चटणी खूप सुंदर आणि छान झालेली आहे. मी टेस्ट केलेली आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते आणि मला थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काहीही असं म्हणजे हे नाही आहे. त्यामुळं तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, तर तुम्हीसुद्धा नक्की ह्या आरोग्य मंदिराला जॉईन करा आणि आपले शरीर हेल्दी करा. आणि हेल्दी कसं करायचं ते तिथं खूप छान प्रकारे शिकवता म्हणण्यापेक्षा सांगतात. मग आपल्या हातात आहे आपण किती घ्यायचं, कसं घ्यायचं आणि कसं हे करायचं. चला तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.